संजयजी भोकरे वस्ताद यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम, अनाथ आश्रम व वृद्धाश्रमात फळे व अन्नधान्याचे वाटप. जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश संघटक तथा संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा माननीय संजयजी भोकरे वस्ताद यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत मिरजेतील फाटक अनाथ आश्रम व फाटक वृद्धाश्रम येथे फळे तसेच अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. वाढदिवसाचा उत्सव सामाजिक बांधिलकी जपत गरजूंसोबत साजरा करण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला. यावेळी संजय भोकरे ग्रुप इन्स्टिट्यूटच्या प्रशासकीय संचालिका धनश्री चक्रवर्ती, डॉ. पॉल मधाळे, नितीन कट्टी, गौरव सबनीस, स्नेहा जाधव यांच्यासह संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया पदाधिकारी व दैनिक वृत्तवेग परिवारातील पदाधिकाऱ्यांनीही या सामाजिक उपक्रमात सहभाग घेतला. यामध्ये ईशा साठे, महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया युवती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अक्षय पुजारी, महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष शुभम देसाई, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष राजेंद्र कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष गणेश वायदंडे, जिल्हा संघटक मितेश मोरे, युवा जिल्हाध्यक्ष शरयू बडवे, युवती जिल्हाध्यक्ष उत्कर्ष खाडे, प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शैलेंद्र सकटे, सांगली जिल्हा युवक उपाध्यक्ष यांची उपस्थिती होती. यावेळी पूर्वा गरग, युवती उपाध्यक्ष सक्षम ढावरे, कल्याण डोंबिवली शहराध्यक्ष विक्रांत लोंढे, जिल्हा उपाध्यक्ष मनोज कांबळे, दैनिक वृत्तवेग जिल्हा प्रतिनिधी गणेश जाधव, दैनिक वृत्तवेग सह संपादक दीपाली कांबळे, उपसंपादक महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज अर्जुन लोंढे, दैनिक वृत्तवेग व्यवस्थापक किरण काटे, स्वीय सहाय्यक तथा पश्चिम महाराष्ट्र समन्वयक अथर्व पाटील, युवती सदस्य आदी उपस्थित होते. वाढदिवसानिमित्त आयोजित या सामाजिक उपक्रमातून समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला. संजयजी भोकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात आलेल्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. वृत्तवेग न्यूज नेटवर्क कडून मुख्य संपादक गणेश वायदंडे. संजय भोकरेंचा माझा जुना परिचय आहे. जुना म्हणजे मी एक सामाजिक काम करत असता माझा फार जवळचा परिचय आहे. आणि आज तुम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त जी काही तुम्ही मंडळी धडपड करून आज त्यांचा वाढदिवस करताय, म्हणजे ह्या तुमच्या कार्याला खरोखरच एक फार मोठं काम तुम्ही आज करताय. आणि संजय भोकरांच्या वाढदिवसाला तुम्ही सगळीकडे जाऊन ही काही मदत करताय आणि सामाजिक बांधिलकीचे तुम्ही ध्यान ठेवताय. तुमच्याकडच्या म्हणा लोकांच्या जीवावर अशा बऱ्याच संस्था चालतात. त्याप्रमाणे आता मी संजय भोकरेंच्या वाढदिवसानिमित्त फाटक वृद्धाश्रम ट्रस्ट आणि तिथे सर्व प्रवेशित आणि मी स्वतः त्यांचा अत्यंत आभारी आहे. त्यांना शतायुषी लाभो ही परमेश्वरापाशी इच्छा करतो. नमस्कार. आज एक चांगला असं सांगली आणि मिरज जिल्ह्यातलं एक अतिशय देखणं नेतृत्व संजयजी भोकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त प्रथम सगळ्या डिजिटल मीडियाकडून आणि आमच्या दैनिक वृत्तवेग चॅनेल कडून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. ते शतायुषी व्हावेत अशी सगळ्यांचीच भावना आहे. तसं त्यांचं कार्य देखील आहे. आज सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत असताना भोकरे साहेबांनी असा एक आदर्श घालून दिलेला आहे. शैक्षणिक क्षेत्रातली त्यांची प्रगती आता आपण सगळेजण बघतच आहोत. आजकालच्या ज्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी आत्महत्या वगैरे चाललेल्या आहेत, JNG याला जे एक योग्य असं मार्गदर्शन करण्यासारखं जर कोणी नेतृत्व असेल तर ते भोकरे साहेब आहेत. त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आज फाटक वृद्धाश्रम मिरज येथे आमचे सगळे डिजिटल मीडियाचे सगळे पत्रकार बंधू आणि सगळे वरिष्ठ लोक जमलेले आहेत. आणि वृद्धाश्रमला एक फुल न फुलाची पाकळी म्हणून आपण त्यांना किराणा माल हा एक छोटीशी मदत आहे, परंतु हा एक नक्कीच आदर्श आहे. हे काम वर्षानुवर्षे भोकरे साहेबांच्या माध्यमातून सगळीच लोक आम्ही करत आलेलो आहोत. तसेच वृक्षारोपण, आता आज सगळ्यात जास्त मोठा प्रॉब्लेम आहे तो ग्लोबल वॉर्मिंगचा. या सगळ्या गोष्टी वेळेत पाऊस पडत नाही किंवा वेळेत कुठलीही गोष्ट निसर्ग साथ देत नाही, त्याचं कारण माणसाने केलेला अतिरेक हे एकमेव आहे. म्हणून वृक्षारोपण हे जो काही सरकारने निर्णय घेतला होता त्याचं एक छोटस एक रोपटं म्हणून आम्ही करत आहोत. आणि आज इथे सगळे फाटक वृद्धाश्रमला आम्ही भेट देऊन एक जगण्याची नवीन उमेद या सगळ्या वृद्धांकडून आम्ही घेतलेली आहे. याचं खरं कारण म्हणजे भोकरे साहेबांचा वाढदिवस हेच आहे आणि निमित्त सुद्धा तेच होतं.
त्याबद्दल मी त्यांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. आज आम्ही माननीय संजय भोकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रम जे आहे मिरजमध्ये इथं आम्ही अन्नदान केलेलं आहे. सामाजिक उपक्रमातून आम्ही अन्नदानातून वाढदिवस साजरा करायचं ठरवले. सर्वच डिजिटल मीडियाच्या मार्फत हा उपक्रम करण्यात आला आणि इथून पण पुढे असे उपक्रम करण्यात येणार आहेत. धन्यवाद.